Hello, my dear student. So, summary of the last lecture, we have studied about the what is meant by science, what is meant by physics, and what is the role of physics in technology and the society. In this lecture, we will study about the fundamental forces in nature. So, there are four types of fundamental forces in nature. That is nothing but the gravitational force, electromagnetic force, strong nuclear force, and weak nuclear force. So we will study about one by one. First one is nothing but the gravitational force. So first one is gravitational force. What is meant by gravitational force? Gravitational force is nothing but the gravity. That means it occurs between two objects or two materials, two particles, anything, two objects. That is force exists between two objects in the universe. That is nothing but the gravitational force. तर मित्रांनो ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो कशावरती डिपेंड आहे तर मास डिपेंडेंट म्हणजे जेवढं मास जास्त असेल तेवढं जास्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल. तर आपण काही उदाहरणं जर पाहायचे म्हणलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्यावेळेस फिजिक्स मध्ये येतो तर फिजिक्स मधलं फेमस उदाहरण म्हणजे सर न्यूटनचं. सर न्यूटनचं काय उदाहरण आहे तर सर न्यूटन ज्यावेळेस सफरचंदाच्या झाडाच्या खाली बसले होते त्यावेळेस सफरचंद वरून खाली पडला. म्हणजे का त्यांना प्रश्न काय पडला की सफरचंद वरून खाली का पडला. तर याचा प्रश्नाचं उत्तर काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे काय त्या सफरचंदावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स होता. म्हणजे काय तर प्रत्येक पार्टिकल किंवा ऑब्जेक्ट किंवा कुठलेही मटेरियल जे असेल काही असो तर त्या मटेरियलवर जो फोर्स असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर ते ग्रॅव्हिटी जी असते तर ती ग्रॅव्हिटी अर्थच्या सेंटरकडे त्या वस्तूला किंवा त्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते. तर तो काय असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे आपण बॉलवर फेकला तर तो वापस खाली येतो. एखादं पुस्तक आहे आपण जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ग्रॅव्हिटी जर एक्झिस्ट नसती तर काय झालं असतं तर आपण जे हॉलिवूड पिक्चर मध्ये पाहिलं असेल स्पेस मध्ये काय होतं तर कुठलीही वस्तू एका ठिकाणावर स्टेबल राहत नाही तर हवेमध्ये राहतं. पूर्ण काही हवेमध्ये माणसाला फोर्स एक्झिस्ट करण्यासाठी काय तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सची गरज भासते. तर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशावरती डिपेंड आहे मास डिपेंडेंट आहे. म्हणजे जेवढं मास जास्त आहे तेवढं ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त राहील. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स मास डिपेंडेंट बट इट इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. तर हा ऑलवेज अट्रॅक्टिव्ह का आहे तर ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे काय ग्रॅव्हिटी प्रत्येक वेळेस कोणत्याही ऑब्जेक्टला अर्थच्या सेंटरकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे काय इट इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. त्याच्यानंतर आपण आता पाहिलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा दोन ऑब्जेक्ट मध्ये दोन मटेरियल मध्ये किंवा दोन पार्टिकल मध्ये आहे बट इट इज दी लॉंग रेंज फोर्स. म्हणजे आपण हे इव्हन कुठपर्यंत घेऊ शकतो की सूर्याभोवती पृथ्वी फिरते म्हणजे याच्यामध्ये सुद्धा कोणता फोर्स आहे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बट इट इज टू मच लेस बिकॉज इट इज दी विकेस्ट फोर्स इन दी युनिवर्स. म्हणजे काय तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सर्वात वीक फोर्स आहे आपल्या युनिवर्स मध्ये. त्याच्यामुळं सन याचा एक्झाम्पल जे आहे ते सन आणि अर्थ सॅटेलाइट आणि अर्थच्या भोवती ज्या सॅटेलाइट फिरतात आपण सोडलेल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा कोणता फोर्स आहे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर आता पुढे जाऊ आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स कधी जनरेट होतो ज्यावेळेस इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड त्या चार्ज वरती पर्टिक्युलर अप्लाय आहे. म्हणजे ज्यावेळेस एक पार्टिकल आहे आपण कुलॉम सरांचा लॉ पाहिलेला आहे पहिल्यांदा. ज्यावेळेस दोन चार्जेस हे रेस्ट पोझिशनला आहेत तर त्यावेळेस आपण कुलॉम सरांचा लॉ अप्लाय करतो. तर याचा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काढतो. फक्त कोणता इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे इथं रेस्ट पोझिशनला असल्यानंतर त्याची फक्त इलेक्ट्रिक फील्ड आहे. पण ज्यावेळेस चार्ज हा मोशन मध्ये येतो त्यावेळेस काय होते मॅग्नेटिक फील्ड तयार होते. म्हणजे समजा हा चार्ज आहे हा जो पर्टिक्युलर पेन आहे हा चार्ज आहे आणि चार्ज आता मोशन मध्ये आहे. म्हणजे काय मोशन मध्ये आला चार्ज तर त्याच्यासोबत त्याची मॅग्नेटिक फील्ड जी आहे तर त्या कंडक्टरच्या भोवताली जनरेट होते आणि त्याला म्हणजे ज्यावेळेस चार्ज मोशन मध्ये राहील त्यावेळेस त्याची मॅग्नेटिक फील्ड सोबत राहील.
तर इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड, ज्यावेळेस चार्ज हा मोशन मध्ये असतो तर त्यावेळेस इलेक्ट्रिक फील्डला आणि मॅग्नेटिक फील्डला सेपरेट करण्याचं जे फोर्स लागतो तो तर इट इज इम्पॉसिबल टू सेपरेट द इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड व्हाईल दॅट चार्ज इन द मोशन. म्हणजे काय, जर चार्ज मोशन मध्ये असेल तर त्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड आपण एकमेकांपासून सेपरेट करू शकत नाही. आता कुलॉम सरांचा लॉ आपण फक्त दोन्ही पार्टिकल रेस्ट पोझिशनला असल्यास वापरतो का, तर नाही. दोन्ही पार्टिकल रेस्ट पोझिशन मध्ये असल्यास सुद्धा वापरतो, आणि एक पार्टिकल रेस्ट पोझिशनला आणि दुसरा पार्टिकल जर मोशन मध्ये असेल तर त्यावेळी सुद्धा आपण कुलॉम सरांचा लॉ त्याच्यावरती अप्लाय करू शकतो. तर हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणजे ज्यावेळेस चार्जेस मोशन मध्ये असतात त्यावेळेस त्याच्यासोबत इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड दोन्हीही असतात. तर जो हा फोर्स आहे तो चार्ज डिपेंडंट आहे. तर चार्ज डिपेंडंट कसा असेल हा फोर्स, का चार्ज डिपेंडंट आहे, आपण याला चार्ज इंडिपेंडंट का म्हणू शकत नाही, तर त्याचं उदाहरण आहे आपण कुलॉम सरांच्या लॉ वरून पण सांगू शकतो. ज्या वेळेस दोन चार्जेस, एक प्लस एका चार्ज वरती प्लस चार्ज आहे आणि दुसऱ्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, तर त्यावेळेस या दोन पार्टिकलला आपण अनलाइक चार्जेस म्हणतो आणि याच्यावरचा जो फोर्स आहे तो अट्रॅक्टिव्ह फोर्स राहील. आणि ज्या वेळेस दोन्ही चार्जेस सेम चार्जेस असतील, मायनस मायनस प्लस प्लस, तर त्याला आपण लाईक चार्जेस म्हणतो आणि याच्यामधला जो फोर्स असतो तो रिपल्सिव्ह फोर्स असतो. तर आता म्हणून काय, हे चार्ज डिपेंडंट आहे, म्हणजे चार्ज बदलला तर त्याच्यावरचा फोर्स बदलतो. जर लाईक चार्जेस आहेत तर रिपल्सिव्ह फोर्स राहील, अनलाईक चार्जेस असतील तर अट्रॅक्टिव्ह फोर्स राहील. नंतर हा फोर्स कसा आहे, लॉंग रेंज फोर्स. आता आपण तर पाहिलं की हा चार्ज वरती डिपेंड आहे, मग हा लॉंग रेंज फोर्स का, तर आपला कुलॉम सरांचा जो लॉ आहे तो काय, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ दी चार्जेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन दॅट टू चार्जेस. म्हणजे जर हे दोन चार्जेस आहेत, कितीही लांब अंतर ठेवलं तर त्याच्यामध्ये फोर्स एक्झिस्ट राहणार आहे, पण ते ज्यावेळेस त्याचं अंतर वाढलं जाईल त्यावेळेस फोर्स काय होईल, कमी होईल. पण फोर्स तर राहणार आहे, म्हणून आपण याला काय म्हणणार आहे, लॉंग रेंज फोर्स. आता लॉंग रेंज फोर्स आहे बट इट इज द स्ट्रॉंगर दॅन ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड द वीक न्यूक्लिअर फोर्स. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हा चार्ज वरती जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा आणि वीक न्यूक्लिअर फोर्स पेक्षा हा जास्त आहे. तर याचं उदाहरण काय, तर कुठलेही दोन चार्जेस मध्ये जो फोर्स अप्लाय झालेला आहे मोशन मधल्या, तर त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणू शकतो. तर याचं एक उदाहरण म्हणून दोन प्रोटॉन मधला जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे तर तो किती टाइम्स ग्रेटर आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा, तर 10 to the power 36 times greater than the gravitational force that occur on the two protons particular. तर आपण दोन प्रोटॉनवरचा हा फक्त फोर्स सांगितलेला आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा किती पटीने जास्त राहील. तर आता पुढे जाऊयात आपण स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स कडे. आता इथे जर पाहिलं तर स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि वीक न्यूक्लिअर फोर्स म्हणजे दोन्हीही न्यूक्लिअर फोर्स आहेत, पण एक स्ट्रॉंग आणि एक वीक आहे. तर आता हा आपण पाहिलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स मास डिपेंडेंट आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स चार्ज डिपेंडेंट आहे, तर न्यूक्लिअर फोर्स स्पिन डिपेंडेंट. दोन्ही मध्ये काही स्पिन डिपेंडेंट येणार, कारण दोन्ही न्यूक्लिअर फोर्स आहेत तर दोन्ही स्पिन डिपेंडेंट राहणार आहे. तर आता स्पिन डिपेंडंट, आता स्पिन मध्ये ज्यावेळेस आलो तर स्पिन मध्ये दोन टाइपच्या स्पिन राहणार, एक पॅरलल आणि दुसरी अँटी पॅरलल. तर पॅरलल आणि अँटी पॅरलल स्पिन आपण पुढे पाहू. अगोदर हा अट्रॅक्टिव्ह फोर्स पाहू. आता अट्रॅक्टिव्ह फोर्स, हा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तर याच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स काय आहे, आता आपण पाहिलं की हा न्यूक्लिअर आहे, तर काय न्यूक्लियस मध्ये काय काय कोणते पार्ट राहतात, तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जनरली फॉर द 11th स्टँडर्ड. तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला दोघांना आसपास बांधून ठेवण्याबद्दल जो फोर्स, बांधून ठेवण्यासाठी जो फोर्स अप्लाय होतो तर त्याला न्यूक्लिअर फोर्स म्हणायचं. म्हणजे काय, त्याच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, अट्रॅक्शन आहे दोन, म्हणजे प्रोटॉनला आणि न्यूट्रॉनला बांधून ठेवायचे, दोन्हीला एकत्र, म्हणजे काय त्याच्यामध्ये अट्रॅक्शन आहे. तर हा कोणता फोर्स राहील, अट्रॅक्टिव्ह फोर्स. तर आता पॅरलल आणि अँटी पॅरलल. तर आता प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे, ज्यावेळेस एक प्रोटॉन आहे हा न्यूट्रॉन आहे, म्हणजे हा प्रोटॉन आणि हा न्यूट्रॉन,
ज्यावेळेस दोन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळेस दोन्ही मध्ये जी स्पिन राहील ती कशी राहील, अँटी पॅरलल, म्हणजे याची जी डायरेक्शन आहे ती अँटी पॅरलल राहील, अप आणि डाऊन. आणि ज्यावेळेस दोन प्रोटॉन एकत्र येतील, प्रोटॉन 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 किंवा न्यूट्रॉन न्यूट्रॉन, तर त्यावेळेस त्याची जी डायरेक्शन राहील ती कशी राहील, सेम, म्हणजे पॅरलल. ज्यावेळेस पॅरलल राहील, दोन प्रोटॉन प्रोटॉन आले तर त्यावेळेस पॅरलल स्पिन होते, आणि पॅरलल स्पिनच्या वेळेस जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो थोडासा कमी राहील. कशाच्या तुलनेमध्ये, अँटी पॅरललच्या तुलनेमध्ये. अँटी पॅरलल फोर्स ज्यावेळेस राहतो, अँटी पॅरलल फोर्स नाही, सॉरी, अँटी पॅरलल स्पिन असेल त्यावेळेस न्यूक्लिअर फोर्स जो आहे तो जास्त राहणार. ज्यावेळेस कशाच्या तुलनेमध्ये, तर पॅरलल स्पिनच्या तुलनेमध्ये अँटी पॅरलल स्पिन मध्ये न्यूक्लिअर फोर्स हा जास्त राहतो. तर हा न्यूक्लिअर फोर्स कसा राहील, शॉर्ट रेंज, कारण हा जो आहे तो न्यूक्लियस मध्ये, म्हणजे एका पर्टिक्युलर ॲटमच्या मध्ये न्यूक्लियस आणि न्यूक्लियस मधला फोर्स आहे, त्याच्यामुळे याची रेंज काय आहे, शॉर्ट रेंज आहे. बट इट हॅज दी स्ट्रॉंगेस्ट फोर्स. बट शॉर्ट रेंज आहे पण फोर्स कसा आहे, स्ट्रॉंग आहे, त्याची जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रॉंग आहे. जर उदाहरण पाहायचं म्हटलं तर न्यूक्लिअर बॉम्ब, ॲटम बॉम्ब, न्यूक्लिअर बॉम्ब, ज्यावेळेस आपण बॉम्ब आहे हे पर्टिक्युलर न्यूक्लिअर वेपन्स न काय होतं, आपण पाहिलेलं आहे की जपानवर ज्यावेळेस बॉम्बचा हल्ला झाला तर त्यावेळेस विदिन मिनिटामध्ये पूर्ण जपान उद्ध्वस्त झालं होतं. तर याचा जो फोर्स आहे तो कसा आहे, स्ट्रॉंगेस्ट फोर्स, म्हणजे याची स्ट्रेंथ जी आहे ती जास्त आहे. तर याचं एक्झाम्पल काय, फोर्स बिटवीन द प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. कुठल्याही प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मधला जो फोर्स आहे तो स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स, आणि याच्यामध्ये प्रोटॉन प्रोटॉन सुद्धा आहे, प्रोटॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन न्यूट्रॉन. तर याच्यामध्ये सुद्धा स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आपल्याला पाहावयास मिळतो. तर आता वीक न्यूक्लिअर फोर्स मध्ये आपण हे सगळे पॉइंट पाहिले. तर वीक न्यूक्लिअर फोर्स आणि स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. वीक न्यूक्लिअर फोर्स मग कधी आपला होतो, म्हणजे वीक न्यूक्लिअर फोर्स कधी तयार होतो, तर ज्यावेळेस बीटा डिके प्रोसेस राहते. तर आता पर्टिक्युलर ही बीटा डिके प्रोसेस म्हणजे काय, तर बीटा डिके प्रोसेस म्हणजे काय, तर या पर्टिक्युलर न्यूक्लियस मध्ये त्याचा जो न्यूक्लियस आहे तो अनस्टेबल राहतो. अनस्टेबल असल्यामुळे काय होतं, तर त्याच्यामधला जो न्यूट्रॉन आहे तर त्या न्यूट्रॉनची टेंडन्सी कशी राहते की न्यूट्रॉन हा प्रोटॉन मध्ये किंवा इलेक्ट्रॉन मध्ये चेंज होण्यासाठी आतुर झालेला असतो. तर त्या प्रोसेस मध्ये तो पर्टिक्युलर न्यूट्रॉन एकतर प्रोटॉन मध्ये कन्वर्ट होतो किंवा इलेक्ट्रॉन मध्ये कन्वर्ट होतो. तर त्या कन्व्हर्जनच्या वेळेस त्याच्यामधून जी एनर्जी आहे ती इमिट होते, आणि त्याचा जर तो न्यूट्रॉन पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन मध्ये जर बदल झाला त्याचा, तर त्यावेळेस त्याचा ॲटॉमिक नंबर जो असतो तो 1 न वाढतो. तर पर्टिक्युलर या बीटा डिके प्रोसेस मध्ये, म्हणजे ज्यावेळेस एनर्जी लॉस होते तर त्यावेळेस काय होतो, वीक न्यूक्लिअर फोर्स तयार होतो. म्हणजे याच्यामध्ये लॉस आहे तर त्यावेळेस काय होणार आहे, वीक न्यूक्लिअर फोर्स तयार होतो. कारण पर्टिक्युलर न्यूक्लियस मधून एखादा प्रोटॉन जर बाहेर इलेक्ट्रॉन बनून जर बाहेर गेला तर ऑब्विसली त्याच्यामधला जो फोर्स राहणार आहे तो वीक राहणार. तर हा वीक न्यूक्लिअर फोर्स जो आहे तो किती वीक आहे, तर इट इज स्ट्रॉंगर दॅन ग्रॅव्हिटेशनल फोर्स बट इट इज वीकर दॅन स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. तर हे जे आहे ते फंडामेंटल फोर्सेस इन नेचर. तर हा आपला टेबल आहे, हा टेबल जसा तसा तुम्ही पहा आणि लिहून घ्या. सो थँक्यू फॉर दी वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.